भिंगार शहरात दत्त जयंती उत्साहात। श्री गुरुदेव दत्त मंदिरात भजन कीर्तन, रांगोळ्या आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण। भिंगार प्रतिनिधी दिगंबरा दिगंबरा श्रीताद वल्लभ दिगंबराचा अशा गजरात भिंगार शहरातील नगर तालुका पोलीस स्टेशन जवळील श्री गुरुदेव दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच दत्त भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। मंदिर परिसर आकर्षक सजावट, रोषणाई आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी उजळून निघाला होता। मंदिरासमोरील पारंपरिक रांगोळ्यांनी उत्सवाची शोभा अधिकच वाढवली। दत्त जयंतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी यांची देखणी रांगोळी काढण्यात आली होती। तसेच श्री गणेश सातकर यांच्या मातोश्री आशा सातकर यांची देखील रांगोळी काढण्यात आली होती। साकारलेल्या विशेष रांगोळीनेही भाविकांचे लक्ष वेधून घेतले। श्री गणेश सातकर यांनी रांगोळीबाबत बोलताना सांगितले, विठू माऊली ही माझी आणि सर्व विश्वाची, जगाची माऊली आहे। तसेच माझी आई ही खऱ्या अर्थाने माझी माऊली आहे। सायंकाळी भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून कीर्तनानंतर भक्तांसाठी महाप्रसाद दिला गेला। यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय आणि समाधानकारक वातावरण अनुभवायला मिळाले। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर या भक्तिमय सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बालयोगी बालब्रह्मचारी शिवदत्त महाराज शहापूर गिरनार, श्री गुरुचरित पारायण परिवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप, डॉक्टर राजेश येवले, संदीपभाऊ कर्डिले, रोहिदास पाटील कर्डिले, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, गुंडेगावचे विठ्ठल भापकर गुरुजी, डॉक्टर विश्वास भापकर, डॉक्टर विशाल खराडे, डॉक्टर सुभाष कडलक, डॉक्टर नितीन बनकर, तसेच हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगार संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ व सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने ही घडियाळ भेट देण्यात आली। नगर तालुका पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद, डॉक्टर शौनक येवले, रोहित आव्हारे, ॲडव्होकेट महेश शेडाळे, तालुका पोलीस स्टेशनचे महेश भवर, शैलेश सरोदे, बालसिंग दादा, संभाजी बोराडे, बांगर सर, बाबासाहेब खेडकर, बाबासाहेब गुंजाळ, संदीप टेके, दत्तात्रय लाहुंडे, बाळासाहेब वांढेकर, रोहन चव्हाण, संतोष शिपणकर यांनीही परिश्रम घेतले। याशिवाय भिंगार, बुऱ्हानगर, शहापूर, केकती, आलमगीरनगर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्त जयंती उत्सवाला उत्साह दिला। यावेळी गणेश सातकर म्हणाले की दत्त जयंती ही केवळ उत्सवाची परंपरा नाही, तर भक्ती, संस्कार आणि आपण जपत आलेल्या दैवी परंपरेचा संगम आहे। मंदिरात येणारा प्रत्येक भक्त हा आमच्यासाठी सन्माननीय आहे। विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढताना माझ्या मनात एकच भावना होती, विठू माऊली ही संपूर्ण विश्वाची माऊली आहे आणि माझी आई ही माझ्या घरची माऊली आहे। दोन्हींच्या चरणी वंदन करण्याचा हा प्रसंग माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे। दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी प्रेमाने, भक्तिभावाने आणि सहकार्याने हा सोहळा साजरा केला। पुढेही असेच सर्वांनी एकत्र येऊन परंपरा जपावी हीच माझी अपेक्षा। कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणेशभाऊ सातकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवर, भक्तगण व नागरिकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले। कैया मारुती महादेव भोसले व कैया राधाबाई मारुती भोसले यांनी मंदिररूपी लावलेल्या रोपाचे वटवृक्ष झाल्याचे आनंद झाला असे सांगून, तसेच उपस्थिती दर्शवून उत्सवाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे खास आभार मानण्यात आले। सातकर परिवाराने दाखवलेल्या आदरातिथ्यामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे, आनंदाचे वातावरण पसरले होते। शेवटी श्री गणेशभाऊ सातकर यांनी श्री गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना केली की सर्व दत्तभक्तांचे जीवन आनंदी, भरभराटीचे, उत्तम आरोग्यमय जाओ आणि पुढील वर्षीची बुधवार दिनांक 23 डिसेंबर 2026 ची श्री गुरुदेव दत्त जयंती चालू वर्षापेक्षाही खूप मोठी होऊ दे। हीच जय श्री गुरुदेव दत्त प्रार्थना।